लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक यामध्ये प्रथम आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक पाहिलेले आहेत. त्यानंतर आजच्या तासाला लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे आर्थिक घटक यामध्ये कोणकोणते आर्थिक घटक आहेत त्या घटकांची माहिती आज आपण बघणार आहोत. तर भौगोलिक घटकाप्रमाणेच लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे जो आर्थिक घटक आहे ते महत्त्वाचे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जे आर्थिक घटक आहे त्या आर्थिक घटकामध्ये प्रामुख्याने वाहतुकीची साधनं, खनिजांचं उत्खनन, औद्योगिक प्रगती, जलसिंचनाची साधनं आणि नागरीकरण या प्रमुख घटकांचा याच्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो. आता याच्यामध्ये वाहतुकीची साधनं म्हणजे मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन या घटकाचा लोकसंख्येच्या वितरणावर काय परिणाम होतो. तर कोणत्याही प्रदेशामध्ये किंवा देशामध्ये लोकसंख्येच्या वितरणावरती वाहतुकीचा किंवा वाहतुकीच्या साधनांना एक विशेष महत्त्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग यामध्ये बघितलं तर पक्के रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग यांचा याच्यामध्ये समावेश होतो. तर वाहतुकीचे जे साधनं आहेत किंवा मार्ग आहेत यानं एका भागातून दुसऱ्या भागामध्ये सुलभतेने प्रवास करता येतो, आपल्याला जाता येतं. त्यामुळं लोकांना निरनिराळ्या ठिकाणी पोहोचता येतं. म्हणून वाहतुकीची साधनं हे एक महत्त्वाचा लोकसंख्येवरती परिणाम करणारा घटक असल्याचा पाहायला मिळतो. प्रवासी वाहतुकीबरोबरच यामध्ये तुम्हाला वाहतुकीच्या मार्गाबरोबरच अन्नधान्य, कच्चा माल किंवा खनिजांची वाहतूक ही तुम्हाला करता येते. त्याचबरोबर शेती असेल, उद्योगधंदे, व्यापार किंवा पर्यटनाच्या विकासाला या वाहतुकीच्या साधनामुळं चालना मिळत असते आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आज या ठिकाणी वाहतुकीच्या साधनांना विशेष महत्त्व असले आपल्याला पाहायला मिळतं. ज्या ज्या ठिकाणी अशा वाहतुकीची साधनं आहेत अशा ठिकाणी आज शहरांची प्रगती झाली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून वाहतुकीच्या साधनं ज्या ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी मानवी वस्ती ही वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आज पश्चिम बंगाल असेल, बिहार, उत्तर प्रदेश किंवा इतर काही राज्यामध्ये लोकसंख्या जास्त असण्याचं कारण काय आहे, तर अशा ठिकाणी वाहतुकीची साधनं हे एक महत्त्वाचं कारण असले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून ज्या ज्या ठिकाणी ह्या वाहतुकीच्या सुविधा आहेत, साधनं आहेत त्या ठिकाणी लोकसंख्या दाट असते आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच आज अशी काही ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी वाहतुकीची साधनं नसतात किंवा कमी असतात, तर त्या ठिकाणी लोकसंख्या सुद्धा तुम्हाला कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. जगामधील जे काही जंगलव्याप्त प्रदेश असतील किंवा जे काही पर्वती डोंगराळ प्रदेश जे आहेत अशा ठिकाणी ही लोकसंख्या जी आहे ही तुम्हाला कमी पाहायला मिळते. आज उदाहरण जर घेतलं तर गंगेचं मैदान जे आहे या ठिकाणी अनेक या वाहतुकीची साधनं सुविधा आहेत. म्हणून या ठिकाणी लोकसंख्या तुम्हाला दाट असलेली पाहायला मिळते किंवा कोस्टल रिजनमध्ये सुद्धा ही लोकसंख्या दाट असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या आर्थिक घटकापैकी खनिज आणि ऊर्जा साधनांचं उत्खनन हा नंबर 2चा घटक आहे. याचाही लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम होत असतो. यामध्ये जर बघितलं तर खनिज आणि ऊर्जा साधनं ही लोकसंख्या वाढीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. मात्र केवळ खनिज किंवा ऊर्जा साधनांची उपलब्धता महत्त्वाची नाही, तर जोपर्यंत ती भूगर्भामध्ये असतात तोपर्यंत ती नैसर्गिक साधन संपत्ती असते. आणि उत्खनन ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्यांचं आर्थिक घटकामध्ये रूपांतर झालेलं पाहायला मिळतं. म्हणून त्यांचं उत्खनन जे आहे हे होणं गरजेचं आहे. मग हे उत्खनन करण्यासाठी मजुरांची आवश्यकता आहे, टेक्निकल नॉलेजची आवश्यकता आहे. म्हणून खनिजांच्या उत्खननाने खाणकाम आणि उद्योग जे आहेत किंवा उद्योगधंद्याची त्या ठिकाणी प्रगती होत असते. आणि ज्यावेळेला असे उद्योगधंद्याची प्रगती होत असते त्यावेळेला अशा भागामध्ये लोकसंख्या जी आहे ही दाट होत असलेली आपल्याला पाहायला मिळतं किंवा जास्त होत असलेली पाहायला मिळतं. आज भारतामध्ये जर बघितलं तर पश्चिम बंगालमध्ये किंवा झारखंडमध्ये अनेक खनिज क्षेत्र आहेत आणि या ठिकाणी लोकसंख्या जास्त असलेली आपल्याला दिसते.
त्याचबरोबर आज जगामध्ये जर बघितलं तर जर्मनीमधील रूhr नावाचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी ही लोकसंख्या तुम्हाला जास्त पाहायला मिळते. संयुक्त संस्थांमधील अपिलेशन प्रदेश आहे त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे. कारण का, या ठिकाणी जी काही खनिज साधन संपत्ती जी आहे या खनिज साधन संपत्तीचं उत्खनन मोठ्या प्रमाणावरती होत असतं. म्हणून या ठिकाणी लोकसंख्या जी आहे ही पसरलेली तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणून जगामध्ये कोणताही प्रदेश जर बघितला तर त्या ठिकाणी जर खनिज असतील किंवा ऊर्जा साधनं जे आहे त्यांचं उत्खनन ज्या ज्या ठिकाणी चालतं त्या ठिकाणी ही लोकांचे एक उद्योगधंद्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी लोक स्थायिक होत असले आपल्याला पाहायला मिळतं. साधं दगडाच्या खाणी असू द्या त्याही ठिकाणी तुम्हाला लोक जे आहेत हे कामगार आहेत, मजूर, त्याचबरोबर इतर टेक्निशियन्स हे लोक तुम्हाला त्या ठिकाणी स्थायिक झाले तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणून लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा जो काही खनिज किंवा ऊर्जा साधनं हा जो घटक आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक असले आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक जो आहे तो लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या आर्थिक घटकापैकी औद्योगिक विकास, याला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट म्हणतो आपण. तर हा घटक सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव टाकणारा किंवा परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून याकडे पाहिलं जातं. तर ज्या ठिकाणी निरनिराळ्या उद्योगांचा विकास होतो त्या ठिकाणी मजुरांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून अशा उद्योगधंद्याच्या ठिकाणी लोकांच्या हातांना काम मिळतं, रोजगार मिळतो आणि त्यामुळे निरनिराळ्या भागातील लोक जे आहेत अशा औद्योगिक क्षेत्रामध्ये जाऊन राहत असतात. आता आपल्याला जर आर्थिक सोर्स जर नसेल तर आपण त्या ठिकाणी जात नाही किंवा राहत नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक सोर्स उपलब्ध होतो, उद्योगधंदे उपलब्ध आहेत अशा ठिकाणी आपण जास्त प्रमाणामध्ये जातो आणि राहत असतो. म्हणून लोकांच्या हाताने काम ज्या ठिकाणी मिळतं, ज्या ठिकाणी उद्योगधंद्याचा विकास झालेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला लोकसंख्या जी आहे ती जास्त पाहायला मिळते. तर आज भारतामध्ये सुद्धा अशी काही ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी जर बघितलं तर उद्योगधंदे आहेत अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता जी आहे ती जास्त असते. आता उदाहरणार्थ जर बघितलं आज देशामध्ये पश्चिम बंगाल असेल, बिहार असेल, झारखंड असेल या राज्यामध्ये अनेक उद्योगधंदे आहेत. या उद्योगधंद्यामुळं त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त तुम्हाला पाहायला मिळते. याशिवाय आज मुंबईचंही उदाहरण आपण घेऊ शकतो. मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा आज अनेक उद्योगधंदे आहेत आणि त्यामुळे लोकांना काम मिळतं आणि म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता तुम्हाला जास्त पाहायला मिळते. आज जगामध्ये विचार केला तर ग्रेट ब्रिटनमधील जे काही मँचेस्टर हे क्षेत्र जे आहे या ठिकाणी अनेक उद्योगधंदे आहेत आणि या उद्योगधंद्यामध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या तुम्हाला जास्त पाहायला मिळते. म्हणून लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे हे जे घटक जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. याशिवाय जर्मनीमधील रूhr नावाचा एक प्रदेश आहे. याही ठिकाणी तुम्हाला औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणावरती झालेला दिसून येतो आणि म्हणून या ठिकाणी लोकसंख्या जास्त असलेली पाहायला मिळते. आज अशी काही शहरं आहेत की त्या ठिकाणी उद्योगधंद्याचा विकास झाला असेल. फॉर एक्झाम्पल आज महाराष्ट्रामध्ये जर विचार केला, महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद असेल, पुणे असेल या शहरामध्ये सुद्धा किंवा मुंबई असेल अनेक उद्योगधंदे स्थापन झालेले आहेत आणि या उद्योगधंद्यामध्ये काम करणारे लोक जे आहेत त्यांची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते. म्हणून असे जे ठिकाणं जे आहेत ही लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा उद्योगधंदे हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर असले आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर आर्थिक घटकापैकी जलसिंचनाची साधनं हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे की लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा. तर जलसिंचनाचे साधनं जे आहे त्यामध्ये काय येतं तर प्रामुख्याने धरण असेल, कालवा असेल, तलाव असेल, विहीर असेल, बोर असेल यांचा या जलसिंचनाच्या साधनामध्ये समावेश होतो. ज्या ठिकाणी हे साधनांची प्रगती झालेली आहे, ज्या ठिकाणी ही साधनं आहेत, शेतीचा विकास झालेला आहे, अन्नधान्य आणि इतर कृषीमालाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होत असेल तर अशा भागामध्ये लोकसंख्या तुम्हाला जास्त पाहायला मिळते. आज आपण बघा ज्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये आपल्या 2-4 ठिकाणी जर शेती असेल मात्र एखाद्याच ठिकाणी पाण्याचा सोर्स उपलब्ध असेल तर आपण आपली वस्ती त्या ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स उपलब्ध आहे अशा ठिकाणी आपण आपली वस्ती तयार करत असतो. म्हणजेच या ठिकाणी जलसिंचनाची साधनं हा एक महत्त्वाचा घटक आहे की लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा. आज अशा प्रदेशामध्ये कृषीमालावर आधारित अनेक उद्योगधंदे स्थापन होत असतात. आता जलसिंचनामुळे काय होतं, शेतीचा विकास होतो. शेतीचा विकास झाल्याबरोबर शेतीमध्ये जे काही
कृषी उत्पादन आहे त्या उत्पादनावर आधारित इतर काही कृषी आधारित उद्योगधंदे स्थापन होत असतात. म्हणून उद्योगधंदे वाढल्यानंतर त्या ठिकाणी लोक जे आहेत हे जास्तीत जास्त तुम्हाला स्थायिक झालेले किंवा राहत असले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच आज पंजाब हरियाणामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी सतलज नदीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकवस्ती पसरलेली आपल्याला पाहायला मिळतं. याशिवाय पाकिस्तानमधील काही भाग जो आहेत, आता सिंधू नदीचं खोरं असेल किंवा इजिप्तमधील नाईल नदीचं खोरं असेल, ते ह्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये केवळ जलसिंचनाच्या सुविधामुळं मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा जलसिंचन हा महत्त्वाचा घटक आहे. आज आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आज म्हैसाळ इरिगेशन योजना असेल, टेंबू इरिगेशन योजना असेल, याच्यामुळं मोठ्या प्रमाणावरती पूर्वी जे माळरान होते आज ती बागायत झालेले पाहायला मिळतं. म्हणून लोक जे आहेत गाव सोडून शेतामध्ये राहायला गेले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून शेतीचा विकास झालेला पाहायला मिळतो, शेतीवर आधारित उद्योगधंद्याचा विकास होतो. अशा अनेक घटकामुळं काय होतं, लोक जे आहेत ते एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून लोकसंख्येची गर्दी किंवा दाटी जी आहे, ज्या ठिकाणी अशा जलसिंचनाची सुविधा झालेली आहे त्या ठिकाणी लोक स्थायिक झालेले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जलसिंचनाची साधनं हा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारा हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर नेक्स्ट जो घटक आहे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा तो नागरीकरण, अर्बनायझेशन. तर याचा सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावरती मोठा प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आज जी काही शहरं जी आहेत ही शहरं वाहतुकीच्या मार्गाची आज केंद्र असतात आणि अशा ठिकाणी काय होतं तर उद्योगधंदे आणि व्यापाराची प्रगती मोठ्या प्रमाणावरती होत असते. ज्या वेळेला तुम्ही शहरामध्ये जाता, शहरामध्ये अनेक सुविधा असतात, रस्ते वाहतूक किंवा इतर उद्योगधंदे किंवा इतर काही सुविधा ज्या आहेत टेक्नॉलॉजिकली, या सगळ्या सुविधा मोठ्या प्रमाणावरती शहरामध्ये मिळत असतात. किंवा एवढंच नाही तर शिक्षण, प्रशासकीय कामं हे सगळं शहरामध्ये होत असतं आणि म्हणून या ठिकाणी लोकसंख्येची गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळतं. याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, शहरामध्ये लोकांना रोजगार मिळतो आणि शहरामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, मनोरंजन असेल किंवा अजून इतर बरेचसे काही साधनं शहरामध्ये उपलब्ध असतात. म्हणून लोक जे आहेत ते ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये स्थायिक झालेले आपल्याला पाहायला मिळतं. तर शहरी भागामध्ये जाण्याचंच कारण काय आहे तर प्रामुख्याने मी मगाशी तुम्हाला सांगितलं की एक तर त्यांच्या हाताला काम मिळतं, त्याचबरोबर शिक्षण आहे, आरोग्य आहे, मनोरंजन आहे. याही सुविधा शहरामध्ये खेड्यागावापेक्षा, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये या सुविधा मोठ्या प्रमाणावरती असतात. म्हणून लोक जे आहेत आज ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये आज आपले विद्यार्थी सुद्धा बघितलं तर ज्या ठिकाणी महाविद्यालय शहरी भागामध्ये आहे त्या भागामध्ये ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये दररोज अपडाऊन करत असले आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं लोक जे आहेत हे जास्तीत जास्त ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये राहायला जात असतात. तर अशा प्रकारे शहराकडे लोकांचं स्थलांतर जे आहे हे मोठ्या प्रमाणावरती होऊ लागले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे शहरं वाढू लागलेली आहेत आणि त्यामुळे नागरीकरण जे आहे हे मोठ्या प्रमाणावरती होत असले आपल्याला आजही पाहायला मिळतं. आज उदाहरण जर घेतलं तर मुंबई असेल, कलकत्ता असेल, शांघाय, लंडन इत्यादी शहरामध्ये जर बघितलं तर त्यांच्या परिसरामध्ये लोकसंख्या जास्त असण्याचं कारण म्हणजे काय तर नागरीकरण होऊ लागलेलं आहे. तर ह्या नागरीकरणामुळं आज शहरांची संख्या जी आहे ती वाढत असते आपल्याला पाहायला मिळतं. शहरांची वाढ आज जे आहे ती मोठ्या प्रमाणावरती होण्याचं कारण काय आहे तर त्या ठिकाणी सुविधा आहेत. म्हणून लोक जे आहे ते ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये हे आज जात असले आपल्याला पाहायला मिळतं. तर जगात अशी बरीच शहरं आहेत की त्या ठिकाणी अनेक सुविधा तुम्हाला उपलब्ध असतात. तर अशा प्रकारे एकंदरीत लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकापैकी, आर्थिक घटकापैकी पहिला सांगितला की तुम्हाला मी वाहतुकीची साधनं, खनिज ऊर्जा साधनं, त्याचबरोबर सांगितलं की औद्योगिक विकास, जलसिंचनाची साधनं आणि नागरीकरण या वेगवेगळ्या घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावरती आर्थिक घटकामध्ये हे जे घटक आहेत यांचा परिणाम होत असलेला पाहायला मिळतो आपल्याला. त्यानंतर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा तिसरा महत्त्वाचा घटक, ज्या पद्धतीनं आपण भौगोलिक घटक पाहिले, आर्थिक घटक पाहिले, त्याच पद्धतीनं तिसरा महत्त्वाचा घटक जो आहे तो धार्मिक, राजकीय आणि सामाजिक यांचा सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम होत असतो. आता
धार्मिक, राजकीय आणि सामाजिक घटकांचा सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरण जर बघितलं तर मुस्लिम समाजामध्ये एकापेक्षा जास्त विवाह करणं ही एक पद्धत असते आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे बहुपत्नीत्व पद्धत हे जे आहे आज तुम्हाला मुस्लिम समाजामध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळतं. त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये काय पद्धत आहे आपल्याला माहीत आहे. हिंदू धर्म काय आहे, हिंदू धर्मामध्ये काय पद्धत आहे लग्नाची. हिंदू धर्मामध्ये लवकर विवाह करण्याची पद्धत आपल्याला पाहायला मिळते. आणि याच्यामुळं काय होतं तर यामुळे लोकसंख्या जी आहे ती वाढायला मदत होते. म्हणजे जेवढं तुम्ही लवकर लग्न कराल तेवढ्या ह्याच्यामध्ये ते तुम्हाला ही जी आहे लोकसंख्या वाढ जी आहे ती जास्तीत जास्त होत असलेली पाहायला मिळतं. त्याचबरोबर धार्मिक महत्त्वसुद्धा आज तुम्हाला पाहायला मिळतं. किंवा काही चालीरीती, रूढी, परंपरा जर बघितल्या तर आज आपल्याकडे मुलगा हा वंशाचा दिवा आहे असं समजलं जातं. आणि हे सुद्धा एक सामाजिक जो घटक जो आहे, मुलगा हा वंशाचा दिवा आहे, तर याच्यात ह्याच्यातून सुद्धा लोकसंख्या जी आहे ती वाढत असणे आपल्याला पाहायला मिळतं. तर असे अनेक घटक महत्त्वाचे आहेत. आणि याचबरोबर धार्मिक महत्त्व प्राप्त झालेली काही शहरं जी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने हरिद्वार असेल, मथुरा असेल, काशी, तिरुपती, तर यासारख्या ठिकाणी सुद्धा भिक्षुक आणि भाविक येऊन या ठिकाणी काय होतं राहत असले आपल्याला पाहायला मिळतं. तर याचा सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम होत असतो. त्यामुळं त्या ठिकाणची लोकसंख्या वाढू लागते. तुम्ही मथुरेला, काशीला किंवा वृंदावन किंवा हरिद्वार या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, किंवा ज्या वेळेला अलाहाबादला जो कुंभमेळा वगैरे भरतो त्यावेळेला जर बघितलं तर अनेक भिक्षुक किंवा अनेक महाराज लोक जे आहेत ही त्या ठिकाणी येत असतात आणि त्यानंतर ते कंटिन्यू परत त्याच ठिकाणी राहत असतात. म्हणून याचा सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावरती एक धार्मिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर तुम्हाला त्या ठिकाणी लोक राहत असलेले आपल्याला पाहण्यानंतर लोकसंख्येची वाढ जी आहे ती त्यामुळे होत असते. तर काही वेळा जर राजकीय घटकांचा विचार केला तर त्याचा सुद्धा लोकसंख्येच्या याच्यावरती वाढीवर किंवा वितरणावरती परिणाम झाले आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरण जर बघितलं तर दुसऱ्या महायुद्धामध्ये अनेक लोक मारले गेले आणि हे मारले गेल्यामुळे इटली, जर्मनी या देशामध्ये काय होतं तर त्या सरकारनं लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन दिलेलं होतं. म्हणजे हे दुसऱ्या महायुद्धात नंतर लोक मृत्युमुखी पावले म्हणून या ठिकाणी इटली, जर्मनी या देशामध्ये त्या सरकारनं लोकसंख्या वाढीसाठी लोकांना प्रोत्साहन दिलं. आज आपल्याकडे सुद्धा नाही आहे का? आपल्याकडे भारतामध्ये एवढं फक्त आपल्याकडे काय आहे की पूर्णपणे बॅन आणलेलं नाही. हम दो हमारे दो हे आपल्याकडे लोकसंख्येचं धोरण असलेलं पाहायला मिळतं. परंतु चीनसारख्या देशाचं उदाहरण घ्या. तो चीनमध्ये ज्यावेळेला कोरोना आला त्या कोरोनानंतर काय झालेलं होतं तर बरेच लोक मृत्युमुखी पडलेले होते आणि नंतर त्या सरकारनं ज्या स्त्रीला जास्त अपत्य तिला एखादा पुरस्कार किंवा काही अमाऊंट जे आहे, रक्कम जी आहे जास्तीची ती देण्याचं त्यांनी आमिष दाखवून लोकसंख्या वाढवायला सुरुवात केली होती. त्याचबरोबर रशियासारख्या देशामध्ये सुद्धा तशी अवस्था असलेली पाहायला मिळते. म्हणजे लोकसंख्या वाढीचं हे धोरण जे आहे त्या त्या राष्ट्राचं वेगवेगळं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचा परिणाम काय होतो तर लोकसंख्येच्या वाढीवरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आज जर बघितलं तर याचा परिणाम काय होतो तर लोकसंख्या वाढीवरती निश्चितपणे त्याचा परिणाम होतो. याशिवाय सामाजिक बंधनं असतील, कुटुंबाचा आकार असेल किंवा सामाजिक रूढी परंपरा असतील याचा सुद्धा लोकसंख्येच्या वाढीवरती, लोकसंख्येच्या वितरणावरती मोठा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे सामाजिक घटक असतील, राजकीय घटक असतील किंवा धार्मिक घटक असतील यांचा सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावरती मोठा परिणाम होत असतो आणि लोकसंख्या ही वाढायला लागलेली पाहायला मिळते. आता प्रत्येक धार्मिक ठिकाण घ्या किंवा सामाजिक घटक घ्या किंवा राजकीय घटक घ्या याचा लोकसंख्येच्या वितरणावरती निश्चितपणाने परिणाम जो आहे तो परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा